नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, परवा एक आपण प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्या व्हिडिओवरती मित्रांनो भरपूर प्रतिसाद हा मिळालेला आहे मित्रांनो त्या व्हिडिओला। त्यामुळे मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेबद्दलचा आज एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण बनवत आहोत। या व्हिडिओमध्ये मित्रांनो भरपूर जणांना हे माहिती नाहीये की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत टोटल किती रुपये मिळतात। त्यासोबतच पहिला हप्ता कितीचा मिळतो, दुसरा हप्ता कितीचा मिळतो, तिसरा हप्ता कितीचा मिळतो, चौथा हप्ता कितीचा मिळतो, प्लस त्या व्यतिरिक्त सुद्धा पैसे मिळतात मित्रांनो। ते पैसे किती मिळतात याची संपूर्ण डिटेल डीपमध्ये या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। त्यामुळे मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, ज्या काही घरकुल योजनेविषयी माहिती असते मित्रांनो आपल्या चॅनलवरती डीपमध्ये अपलोड केली जाते। त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत जे मंजुरी आदेश दिले जातात मित्रांनो त्यापैकी एक मंजुरी आदेश आपल्याकडे प्राप्त झालेला आहे आणि त्या मंजुरी आदेशमध्येच मित्रांनो डीपमध्ये सांगण्यात आलेलं आहे की टोटल घरकुल योजनेसाठी किती रुपये मिळतात। त्यामध्ये पहिला हप्ता कितीचा असतो, दुसरा हप्ता कितीचा असतो, तिसरा हप्ता कितीचा असतो, चौथा हप्ता कितीचा असतो, प्लस 4 हप्ते सोडून त्याच्या व्यतिरिक्त किती रुपये मिळतात, टोटल किती रुपये मिळतात हे मंजुरी आदेशमध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर डायरेक्टली मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये हा मंजुरी आदेश तुम्हाला फ्लॅश करून दाखवणार आहे। त्या मंजुरी आदेशमध्ये टोटल किती रुपये भेटतात हे सांगण्यात आलेलं आहे। तर हे डायरेक्ट आपण मित्रांनो लाईव्ह पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो सर्वात पहिलं तुम्ही इथे पाहू शकता आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मंजुरी आदेश, जो आपल्याकडे मंजुरी आदेश आलेला आहे मित्रांनो तो मंजुरी आदेश आपण पाहत आहोत। तर तो मंजुरी आदेश पाहत असताना मित्रांनो सर्वात पहिलं तुम्ही इथे पाहून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही पाहू शकता ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार आणि ग्राम विकास व पंचायत राज्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून कळवण्यात आनंद होत आहे की आपणास प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत घरकुल मंजुरी देण्यात येत आहे। आपणास मंजूर केलेल्या घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी घरकुल बांधकामाच्या टप्प्यानिहाय खालीलप्रमाणे 4 हप्त्यांमध्ये 1,20,000 रुपये अनुदान थेट आपल्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे प्राप्त होईल। या व्यतिरिक्त मनरेगा मार्फत व स्वच्छ भारत मिशनचे अनुदान देखील दिले जात आहे। तर मित्रांनो टोटल किती हप्ते दिले जाणार आहेत, त्या व्यतिरिक्त किती रुपये मिळणार आहेत हे आपण पाहूयात। तर मित्रांनो आता तुम्ही इथे पाहून घ्या टोटल किती रुपये दिले जाणार आहेत हे आपल्याला इथे सांगण्यात आलेलं आहे। तर इथे हप्ता तुम्ही पाहू शकताय पहिला, दुसरा, तिसरा, चौथा 4 हप्त्यामध्ये मित्रांनो देयक पातळी म्हणजे मंजूर झाल्यानंतर किती रुपये भेटणार आहेत। तर तुमचं घरकुल मंजूर झाल्यावर 15,000 रुपये हे भेटणार आहेत पहिल्या हप्त्याचे। दुसरा हप्ता जोता पातळी पर्यंत तुमचं घर आल्याच्या नंतर दुसरा हप्ता म्हणून तुम्हाला 70,000 रुपये हे दिले जाणार आहेत। त्यानंतर तिसरा हप्ता तुम्ही पाहू शकताय 30,000चा तिसरा हप्ता आहे आणि चौथा हप्ता मित्रांनो घरकुल पूर्ण झाल्याच्या नंतर 5,000 रुपये हे दिले जाणार आहेत। म्हणजेच असे टोटल किती मित्रांनो 1,20,000 रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर्स म्हणजेच डीबीटी मार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये 1,20,000 रुपये हे ट्रान्सफर केले जाणार आहेत। त्या व्यतिरिक्त मित्रांनो जे तुम्हाला पैसे भेटणार आहेत ते पैसे इथे आहेत, तुम्ही इथे पाहू शकताय। मनरेगा अंतर्गत मित्रांनो 90 दिवसाचा मनुष्य दिन म्हणून 26,730 रुपये म्हणजेच मनरेगा अंतर्गत तुम्हाला 26,730 रुपये मिळणार आहेत। त्यासोबतच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 12,000 रुपये हे तुम्हाला दिले जाणार आहेत। म्हणजेच टोटल प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत किती रुपये मिळणार आहेत, तर एकूण अनुदान रुपये 1,58,730 रुपये हे एवढं अनुदान प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दिलं जातं। हे भरपूर जणांना माहिती नव्हतं मित्रांनो, तुम्हाला पण आत्ताच माहिती झालं असेल तर सर्वात पहिलं तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात। आता हे जे पैसे दिले जातात मित्रांनो 26,000 रुपये मनरेगा अंतर्गत दिले जातात, ते कसे दिले जातात तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला जॉब कार्ड म्हणजेच तुमचे हजेरी लावून ते पैसे काढून घ्यायचं असतं मित्रांनो 26,730 रुपये।
म्हणजे ज्यांच्या नावावरती घरकुल आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर केले जात नाहीयेत, तर त्यांना त्यांच्या घरच्यांचे नावे लावून हे पैसे काढून घेतलं पाहिजे मित्रांनो. तर मित्रांनो, येणाऱ्या व्हिडिओमध्ये हे जे पैसे आहेत, आता भरपूर जणांना माहिती नसेल मित्रांनो, हे कुणाकुणाचे घरकुल कंप्लीट सुद्धा झालेले आहेत पण त्यांना हे पैसे भेटलेलेच नाहीयेत. पण टेन्शन घेऊ नका मित्रांनो, हे पैसे कधी काढण्यात आलेले आहेत, किती रुपये काढण्यात आलेले आहेत, हे सुद्धा आपल्याला घरबसल्या पाहता येतं. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं सबस्क्राईब करून ठेवा, कारण येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जे मनरेगा अंतर्गत पैसे दिले जातात मित्रांनो, ते आपल्या घरकुलचे पैसे दिलेले आहेत का नाही हे कसं पाहायचं हे सुद्धा येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे मित्रांनो, सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ही माहिती पाहत असताना मित्रांनो, ही माहिती सुद्धा थोडी तुम्ही इथे वाचून घेऊ शकताय. हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही ही माहिती पाहून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.